चेक करते बघा, छान फ्राय होते, तेल गरम झालं. आता बाकीचं चिकन आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ह्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित. एकदम एकजीव झालं पाहिजे, तेल खालचं सगळ्यात पिसांना लागलं पाहिजे तेल व्यवस्थितरित्या. किती छान दिसतंय चिकन. एकदम एकजीव होईपर्यंत व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं झाकून आहे ना मी याला तेलामध्ये शिजू देते. आता मी उघडून घेतलं, थोडंसं तेलात शिजू दिलं. आता ह्याच्यात पाणी घालते, व्यवस्थितरित्या हलवून घेते त्याला आणि पाणी घालते. आपल्याला हवं तेवढं थोडंसंच पाणी घालायचं सुरुवातीला शिजायला, नाहीतर शिट्ट्या झाली की पाणी सगळं बाहेर येतं, त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घालून घ्यायचं. आता कुकरच्या 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आपल्या कुकरच्या अंदाजानुसार आपण ते चेक करायचं. आणि आता हे चिकन मी शिजायला ठेवते आणि मसाल्याची तयारी करते. इथे मी 2-3 कांदे घेतलेत आणि छान आता मी उभे कट करून घेते, कारण मी याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे. बघा मी किती छान प्रकारे ह्याची ग्रेव्ही बनवून घेतली कांद्याची. आता ह्या ग्रेव्हीला मी भाजायला घेते. मी कच्चाच कांदा बारीक केला आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं कांद्यामध्ये थोडंसं पाणी त्याच्यामध्ये व्यवस्थित हे होऊन जाईल. तर मग कच्च्याच कांद्याची मी ग्रेव्ही भाजून घेते पहिले चांगली. मग कसं पाणी सुटते, मग हे पाणी काय होतं भाजल्यामुळे जिरून जातं व्यवस्थितरित्या. त्याच्यामुळे तेल जास्त भाजीला लागत नाही, कमी लागतं. बघा इकडे माझं चिकन शिजलेलं आहे, ते शिजले. आता एखादा पीस काढून बघून चेक करून बघते. छान प्रकारे शिजले माझे चिकन. इकडे माझी ग्रेव्ही पण ऑलरेडी छान फ्राय झालेली आहे. मी त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते आणि आपण हे छान प्रकारे आता भाजून घेऊया. त्याच्यामध्ये आता मी मसाले घालते. थोडेसे मी हे लाल तिखट घातले. आता मी लसूण सोलून बारीक करून ठेवलेलं आहे, त्यात थोडा लसूण टाकून घेते. आता आपण बाकीचे पण मसाले जे आहेत ते घालून घेऊया. मी याच्यात थोडी बारीक केलेली कोथिंबीर घातलेली आहे. थोडासा काळा मसाला घालते मी. हे थोडी लाल चटणी घातली मी. आणि मी खोबरं बारीक केलेलं होतं, ते खोबरं आता मी मसाल्यासाठी बारीक केलेलं खोबरं घालून घेते. हे छान एकजीव होईपर्यंत छान प्रकारे मिक्स करून आपण भाजू द्यायचे. आता ह्याच्यात मी थोडंसं तेल कमी पडत होतं म्हणून थोडंसं तेल घातलं आणि तेल घालून मी थोडे राहिलेले मसाले घालून घेते. मी धने पावडर घातले आणि थोडंसं हा किचन किंगचा मटन मसाला घातला मी. हे छान मिक्स करून घेऊया आपण आणि मसाल्यांना छान भाजू देऊया. मसाले छान भाजल्यावरती त्याच्यात थोडंसं पाणी घालून आहे ना मसाल्यांना अजून छान भाजू द्यायचं. जसं जसं मसाला भाजेल तसं बघा किती छान प्रकारे तेल सुटतंय भाजीला. थोडंसं मी अजून आता काय करते, पाणी घालून घेते आणि अजून छान भाजून घेते. जसं जसं आपण भाजेल तसं तसं त्याला थोडं थोडंसं तेल सुटायला छान चालू होतं. बाकीची छान प्रकारे तर्री यायला लागली त्याला लालसर अशी. आणि आता आपलं चिकन शिजलेलं आहे. मी आता ह्याच्यामध्ये चिकन घालून घेते.
तर हे आपण मिक्स करून घेऊया. किती छान दिसायला लागले चिकन आपलं. थोडंसं शिजू द्यायचं आपण. मी थोडासा इथून मटन मसाला घालते वरून थोडासा. छान शिजू देऊया जरा भाजीला आपण. चवीनुसार आपण त्या भाजीमध्ये मीठ घालून घ्यायचं. भाजी माझी रेडी झाली. मी आता कोथिंबीर घालते भाजीवरती. किती छान दिसते. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पंढरपूर तडका स्टुडिओला नक्की भेट द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. किती भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. वाव, एकदम मस्त. धन्यवाद.